स्वाभिमान महाराष्ट्र। बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मौजे कळम आंबा या गावामध्ये आज नारायण राजाभाऊ इंगळे आणि प्रियंका हनुमंत इंगळे यांच्या भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते। येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सरपंच मुकेश इंगळे व गावकरी आणि शिक्षक बांधवांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। केज तालुक्यातील एक गुणी व्यक्तिमत्व म्हणून रामधन बप्पा इंगळे यांना सर्वत्र ओळखले जात होते। त्यांचे नातू आणि जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक म्हणून उत्कृष्ट कार्य करत असलेले राजाभाऊ इंगळे सर यांचे सुपुत्र नारायण इंगळे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे। लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांनी 26वी रँक मिळवत क्लास 1 अधिकारी होण्याचे आजोबांचे स्वप्न पूर्ण केले आहे। याबद्दल त्यांच्या सन्मानासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। याप्रमाणेच आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रियंका हनुमंत इंगळे यांनी देखील खेळामध्ये मानाचा असलेला असा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळवला आहे। तसेच क्रीडा अधिकारी पदावर राजपत्रित अधिकारी म्हणून तिची निवड झाली आहे, म्हणून तिचाही भव्य असा सत्कार करण्यात आला आहे। यांच्यासोबत त्यांच्या आईवडिलांचा आणि त्यांच्या शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला। या विशेष कार्यक्रमास युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शेंडगे साहेब यांची आवर्जून उपस्थिती होती। त्यांनी उपस्थित मुलांना विस्तृत असे मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आत्माराम इंगळे हे होते, तर यावेळी केंद्र प्रमुख संजय चौरे, कंचलवार सर, चव्हाण सर, हनुमंत तपसे सर, अरुण शिंदे, RS नखाते या सर्व मुख्याध्यापकांसह ढोबळे सर, आंधळे सर, घुगे सर, युवराज हिरवे, भानुदास नखाते, मुनिराज इंगळे, उपसरपंच नितीन वाघमारे, आडसचे यशस्वी उद्योजक नितीन ठाकूर सर, पत्रकार रामदास साबळे, पत्रकार रामदास तपसे यांचीही विशेष उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे बहारदार असे सूत्रसंचालन संजय इंगळे सर यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आंधळे सर यांनी केले। या कार्यक्रमास राजीव गांधी विद्यालय तसेच मानेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थी आणि गुरुजनांचीही उपस्थिती होती। या कार्यक्रमात कोण काय म्हणाले आणि कार्यक्रम कसा झाला ते सर्व लाईव्ह पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। या शुभ अवसर प्रसंगी आपल्याला या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करायची आहे। तत्पूर्वी 2 सत्कार मूर्ती नारायण राजाभाऊ इंगळे आणि कुमारी प्रियंका हनुमंत इंगळे या दोघांनाही आता विनंती करतो, कारण एक क्लास 2 आणि एक क्लास 1 आहे, कारण विनंती करणं आपलं काम आहे। दोघांनाही विनंती करतो, दोन्ही व्यासपीठावर दोघा जणांनी येऊन स्थानापन्न व्हायचे आहे। आणि विशेष म्हणजे दोघांच्याही आई वडिलांनी व्यासपीठावर यायचे। दोघांचेही आई वडील, कारण ज्यांचं खरं योगदान या लेकरांना घडवण्यामध्ये आहे त्यांना सन्मान अगोदर देणं आपलं कर्तव्य आहे। आपण आपल्या गावाच्या मार्फत हा सत्कार समारंभ ठेवलेला आहे आणि त्यामुळं आई वडिलांचा सत्कार होणं आपलं आद्य कर्तव्य आहे। आणि कर्तव्य म्हणून त्यांना दोन्ही आई वडिलांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं। 7 खुर्च्या ठेवावर हो, 7 इथं खुर्ची ठेवू नको, इथं खुर्ची नको, अशी खुर्ची काय राष्ट्रगीत सुरू करा, सुरू करा। अध्यक्ष सन्माननीय तात्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सत्कार मूर्ती नारायण इंगळे, प्रियंका इंगळे, सन्माननीय संजय चौरे सर केंद्र प्रमुख
न्यूज वन महाराष्ट्र संपादक रामदासजी तपसे, राजीवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर एस नाकाते सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंब शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय इंगळे सर, मानेवाडी जिल्हा परिषद शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक युवराज शिर्वे सर, आपणा सर्वांना विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करावं. प्रतिमेचं पूजन. पत्रकार साबळे साहेब, पत्रकार साबळे साहेब बोल्या. पत्रकार साबळे साहेब, पत्रकार साबळे साहेबांचा सत्कार रामदान आबाकडे. प्रभाव ठीक आहे, बापू आहे तिथे. नितीन ठाकूर सर यांचा सत्कार पठाण सर्कस. एपीआय सन्माननीय शेंडगे साहेब, आदर्श व्यक्तिमत्व तुमच्या समोर आले उभा केले बघा, लक्षात ठेवा. शेंडगे साहेबांचा सत्कार रामदान आबांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करावा. यानंतर मला असं वाटतंय छोटेखानी हा सत्कार समारंभ आपण या ठिकाणी सन्माननीय शेंडगे साहेबांचा सत्कार रामदान आबा करतायत. मुलांनो, सन्माननीय इसोपटगाव पोलीस स्टेशनचे समुद्रे सर, कृपया आपण वर या. राऊत साहेब, आतार साहेब, ठीक आहे, काही हरकत नाही. आतार साहेब यांचा सत्कार घुगे सर,
उगे सर आपण त्यांचा सत्कार करावा. नेहमीच कुठल्याही आदर्श कार्यक्रमाचं आयोजन करण्यामध्ये तरबेज असणारे तरुण सरपंच शशिकांत इंगळे यांचा सत्कार सन्माननीय पी.आय. शेंडगे साहेबांना विनंती करतो, त्यांनी आमच्या सरपंचाचा सत्कार करावा. मुख्य कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहता त्या कार्यक्रमाला आता आपल्याला सुरुवात करायची आहे. या सत्कार मूर्तींचा सत्कार आपल्याला करायचा आहे. सुरुवातीला नारायण राजाभाऊ इंगळे याची थोडक्यामध्ये माहिती देतोय. लक्ष द्या मुलांनो, तुमच्यासाठी कार्यक्रम घेतला या लक्षात ठेवा. तुम्हाला प्रेरणा मिळावी या कार्यक्रमामधून म्हणून हा कार्यक्रम ठेवलेला आहे. तुम्ही लक्ष द्या. 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद कळंबा या तुम्ही ज्या शाळेमध्ये आहात त्याच शाळेमध्ये नारायण इंगळे जे की आज क्लास 1 ऑफिसर आहेत त्यांचं शिक्षण झालेलं आहे. आणि 5वी ते 10वी लाल बहादूर शास्त्री विद्यालय चंदन सावरगाव या शाळेत त्यांचं शिक्षण झालेलं आहे. 11वी 12वी कॉक्सिट कॉलेज लातूर या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी पुणे या ठिकाणी BE मेकॅनिक हे इंजिनिअरिंगची पदविका घेतलेली आहे. PCCO इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ आकुर्डी या ठिकाणी त्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे. आणि विशेष महत्वाची गोष्ट, पुणे या ठिकाणी राहून कुठल्याही प्रकारचे MPSCचे किंवा UPSCचे क्लास लावलेले नव्हते. स्वतः तयारी करून MPSCची परीक्षा अगदी उत्कृष्ट गुणांनी पास करत आणि UPSCच्या परीक्षा सुद्धा त्याची तयारी सुद्धा स्वतःच क्लास न करता पुणे या ठिकाणी राहून केलेली आहे. आणि लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून सुरुवातीला सेल टॅक्स ऑफिसर STI म्हणून पुणे या ठिकाणी त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर आलेल्या जाहिरातीनुसार MPSCची परीक्षा देऊन लोकसेवा आयोग परीक्षा 2023 या परीक्षेमध्ये राज्यात 26वी रँक मिळवत राज्य शासनाच्या प्रशासकीय पदावर म्हणजे क्लास 1 या पदावर त्यांची नियुक्ती झालेली आहे. क्लास 1 जोग नाही. खूप अवघड अशा प्रकारची ही परीक्षा आणि या परीक्षेत स्वयंप्रेरित होऊन स्वतः अभ्यास करून त्यांनी ते यश संपादन केलेलं आहे. आणि या यशाच्या पाठीमागे आई वडिलांची पुण्याई, नुसती पुण्याईच नाही तर प्रेरणा फार महत्वाची असते. ही फार मोठी प्रेरणा आई वडिलांच्या नावाने सुद्धा आपल्याला एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या.
अगदी 4 वर्षापूर्वी वडिलांचं मुख्याध्यापक म्हणून प्रमोशन आणि 4 वर्षातच मुलगा MPSC पास करून क्लास 1 होतोय. एक मुलगा क्लास 1 होतोय, तो दुसरा मुलगा 2च महिन्यात कृषी सहाय्यक होतोय. जोरात टाळ्या. आता ही MPSC पास केल्याच्या नंतर नक्कीच त्यांना क्लास 1चं वर्ग 1चं पद भेटणार आहे. महाराष्ट्रामध्ये कुठेही BDO, डेप्टी CEO, RTO, असिस्टंट कमिशनर किंवा कामगार उपायुक्त किंवा CEO नगरपालिकेचा यापैकी कोणतंही पद त्यांना भेटू शकतं. एवढंच नाही, आमची इच्छा गावकऱ्यांची की नारायण इंगळेंनी हे क्लास 1 आम्हाला याच्यात काही समाधानी नाही. तुम्ही आम्हाला सुपर क्लास 1 पाहिजे. जिल्ह्यातला कुठलाही बॉस तुमच्यावर नसला पाहिजे असं कलेक्टर सारखं पद आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. नक्कीच हे पद तुम्ही मिळवाल आणि पुन्हा एकदा गावातर्फे तुमचा सन्मान करण्याची संधी आम्हाला द्याल एवढी अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि नारायण इंगळे आणि त्यांचे आई वडील यांना समोर यायचंय दोघ जणांनी आणि स्टेजवरील सर्व मंडळी. मुनिराज आप्पा आपण वर यायचंय. स्टेजवरील सर्व मंडळी ते सर्वांनी त्यांचा सत्कार करायचा. या उभे सर या, सबसे सर या, उभे सर या. ना बेटा बांधणारे बघा, बेटा बांधणारे या. कंटिन्यू टाळ्या चालू राहायचं. कंटिन्यू जोरात वाजलं म्हणजे अतिशय अवघड अशा प्रकारची ही परीक्षा MPSC सारखी या परीक्षेतून स्वयंप्रेरणेनं स्वतः अभ्यास करून पुण्यासारख्या ठिकाणी क्लास न लावता त्या ठिकाणी जाऊन अभ्यास करून एवढं मोठं यश संपादन करणं सोपं नाही. तुम्ही सुद्धा भविष्यामध्ये अशा प्रकारच्या परीक्षा आपल्याला पास व्हायची आहे आणि मला सुद्धा माझं नाव मोठं करायचंय. फक्त माझंच नाही तर माझ्या आईवडिलांचं नाव मला मोठं करायचंय, माझ्या गावाचं नाव मला मोठं करायचंय, माझ्या शाळेचं नाव मला मोठं करायचंय, माझ्या जिल्ह्याचं नाव मला मोठं करायचंय. एवढी जिद्द तुम्हाला इथून पुढे बाळगायची आहे आणि त्याच्यासाठी प्रेरणा म्हणून तुमच्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. पालकांनाही विनंती आहे, आपलं लेकरू शाळेत काय करतंय, घरी आल्याच्या नंतर काय करतंय त्याला प्रेरणा आपण द्यायचं काम करा. तुम्हाला या ठिकाणी या कार्यक्रमामधून प्रेरणा मिळेल. आपलं लेकरू 12वी झाल्याच्या नंतर, 10वी झाल्याच्या नंतर, BA झाल्याच्या नंतर घरी न बसता तो जर नोकरीला लागत नसेल तर MPSC सारखे क्लास करायला पुण्यासारख्या, औरंगाबाद सारख्या, लातूर सारख्या, बीड सारख्या ठिकाणी जर पाठवलं तर नक्कीच यशाची गवसणी आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे 100% खात्री मी या ठिकाणी देतो. प्रयत्न केल्याच्या नंतर नक्कीच काही ना काहीतरी साध्य होतं आणि त्याचीच प्रचिती, त्याचीच फलश्रुती या ठिकाणी आपल्याला आज दिसते. पुढे लक्ष द्या रे, पुढे बघ, पुढे आहे. या कार्यक्रमाचे आयोजक सर्व गावकरी यांना मला विनंती करायची आहे की दरवर्षी
कुठल्याही समाजात या गावातला आणि कोणत्याही पदावर नोकरीला लागलेला मुलगा असो किंवा मुलगी असो त्याचा 26 जानेवारीला किंवा पाडव्याच्या दिवशी सगळेच येतात मोठा कार्यक्रम घेऊन. कोणी कुठल्या सेवक पदावर जरी लागले नोकरी लागला असेल तरी त्याचा गावकऱ्याच्या वतीनं सत्कार केला जावा जेणेकरून बाकीच्या या पाठीमागे आलेल्या येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळेल आणि ते त्याच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतील त्याच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करतील प्रेरणा मिळेल. यामुळं नक्कीच हा सन्मान आपल्या नातवाचा सन्मान कैलासवासी या गावचे माजी सरपंच आदर्श शेतकरी नक्कीच हा सन्मान वरून का होईना बाप्पा पाहत असतील त्यांच्या आपल्याला नक्कीच शांती मिळाली असेल. कारण त्यांचं स्वप्न होतं मुलं तर चांगली आहेत नातवानी माझ्या MPSC ची परीक्षा पास केली पाहिजे आणि क्लास 1 ऑफिसर झालं पाहिजे. त्यांचं स्वप्न नक्कीच या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. पुढे बघ. यानंतर संपलंय ना झालंय. यानंतर दुसरे सत्कार मूर्ती प्रियंका हनुमंत इंगळे. मला अगोदर माहिती सांगू दे. त्यांचं पहिली ते बीकॉम पर्यंत शिक्षण बीकॉम सुद्धा आणखी या मुलीचं कंप्लीट झालेलं आहे. बीकॉम 3rd इयरला आहे. बीकॉम सुद्धा कंप्लीट झालेलं नाही चालू आहे बीकॉम. पुणे या ठिकाणी झालेला आहे. 2009ला 7वीला असताना अंडर 14 वयोगटाच्या टीम मधून राज्य पातळीवर राज्याच्या टीम मध्ये तिनं खो खो खेळलेली आहे. तिथं पार्टिसिपेट केलेलं आहे प्रियंका बरोबर आहे का. आणि त्यानंतर कुठंच थांबली नाही. टोटल 17 नॅशनल आहेत खो खो मधून. 17 एक नॅशनल मिळवणं कठीण आहे बाबांनो. राजीव गांधी विद्यालयाच्या शाळेमधून मी 52 स्टेट केलेत. 52 मुलं स्टेट केलेत आणि फक्त 2च नॅशनल आहेत. सोपं नाही. आणि टीम मधून नॅशनल होणं किती अवघड आहे. मी क्रीडा क्षेत्रात काम करतो मला माहिती. कारण तालुक्यातून जिल्ह्यात जाणारा जिल्ह्यात संघ खो खोचा टिकतच नाही. कारण आमच्या मराठवाड्याची गत अशी आहे इथं आमच्याकडे जसं खेड्यातल्या भाषेमध्ये वशिलेबाजी म्हणतात का नाही. कंप्लीट वशिलेबाजी या ठिकाणी चालते आमच्या पूर्ण मराठवाड्यावर. कारण मी या क्षेत्रात काम करतोय क्रीडाच्या संघटनेचं काम करतोय खो खोच्या. त्यामुळे सगळ्या बाबी माहिती आहेत. जिल्ह्याला संघ गेला तर जिल्ह्यातून संघटनेचे माणसं बरोबर किती चांगला संघ असला तरी तो खापावलाच. ही मराठवाड्याची गत आहे. तो स्टेट पर्यंत जातच नाही.
जो मराठवाड्यातला संघ स्टेटला जातो तो संघ अगदी संघटनेचा कुणीतरी जवळचा माणूस त्याचा संघ स्टेटला गेलेला असतो, तो नॅशनलला टिकतच नाही, कारण ते वशिलेने गेलेले असतात, कोणाच्या तरी सलगीने गेलेले असतात, हे टिकत नाहीत. परंतु पश्चिम महाराष्ट्रामधून त्या पश्चिम महाराष्ट्राच्या संघामधून खेळणारी ही मुलगी तिथं पश्चिम महाराष्ट्रामध्ये अगदी ओरिजिनल खेळाडूच निवडले जातात आणि त्या खेळाडूंपैकी प्रियंका इंगळे ही 17 वेळा भारताच्या संघामधून खेळलेली आहे. 17 वेळा तिला नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे, 17 वेळा गोल्ड मेडल मिळालेलं. गोल्ड मेडल महाराष्ट्रात नंबर 1चा संघ. गोल्ड मेडल सोपं नाही बाबा, जिल्ह्यात गोल्ड मेडल भेटत नाही. आम्ही 3 संघ घेऊन गेलो, पहिल्याच राऊंडला 3 संघ हरले. पण संघात महाराष्ट्राच्या संघात जाणं, पूर्ण भारतातल्या टीम बरोबर खेळणं आणि तिथं गोल्ड मेडल मिळवणं सोपं नाही. यानंतर एशियन गेम्स मधून सुद्धा तिनं पार्टिसिपेट करून गोल्ड मेडल मिळवलंय. एवढ्यावरच थांबलेली नाही, तर 2022चा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार तिला मिळालेला आहे. जबलपूरला हा पुरस्कार मिळालेला आहे. यानंतर राजमाता अहिल्यादेवी होळकर हा सुद्धा 2022ला पुरस्कार वेळापूर या ठिकाणी तिला भेटलेला आहे. आणि त्यानंतर यावर्षी एका होईना काम महाराष्ट्र शासनाने यावर्षी चांगलं केलं. कधी नव्हे ते कधीच क्रीडा क्षेत्राला सर क्लास 2 आणि क्लास 1 दर्जाचे अधिकारी यांनी दिले नाहीत, पद दिले नाहीत. जाहीर व्हायचं पण कधी दिलं नाही. यावर्षी मात्र महाराष्ट्र शासनानं जे नॅशनल म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेले जे खेळाडू, त्या खेळाडूंपैकी 62 खेळाडूंना तर क्लास 2चा दर्जा दिलाय, क्लास 2च्या नोकऱ्या दिल्या. आणि त्यापैकी 32 खेळाडू, सर्व खेळ बरं का, सर्व खेळाडूंपैकी 32 खेळाडू हे खो खोचे निवडले. आणि या खो खोच्या खेळाडूंना राजपत्रित अधिकारी क्लास 2च्या नोकऱ्या या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं प्रदान केलेल्या आहेत. त्यापैकीच ही प्रियंका हनुमंत इंगळे अतिशय खडतर प्रवास करून खो खो खेळणं किंवा कुठलाही गेम करणं, हाडाच्या काड्या कराव्या लागतात, रात्रंदिवस मेहनत करावी लागते. 8-8 तास प्रॅक्टिस करणं सोपं नाही. 1 तास खो खोची प्रॅक्टिस केली सतराम माहितीये, 1 तास खो खोची प्रॅक्टिस केली तर सकाळी दुसऱ्या दिवशी उठायला येत नाही. 8-8 तास प्रॅक्टिस करावी लागते. त्यावेळेस आंतरराष्ट्रीय पातळीचा खेळाडू घडतो आणि ती आंतरराष्ट्रीय खेळाडू अशी प्रियंका इंगळे. तिचा सत्कार सन्माननीय व्यासपीठ सर्वांना विनंती करतो की तिच्या आईवडिलांचा आणि तिचा सत्कार या ठिकाणी आपल्या गावामार्फत व्हावा. प्रियंकाला एकच विनंती करतो, आम्ही नुसतं क्रीडा अधिकाऱ्यावर काही समाधानी नाही. हो बरोबर आहे, आणि याचे पद मला सगळे पाठ आहे, क्षेत्रात काम करते. म्हणून आम्हाला जिल्हा क्रीडा अधिकारी तू पाहिजे, DSO डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर. एवढ्यावरून न थांबता क्रीडा उपसंचालक, क्रीडा संचालकापर्यंत तू गेली पाहिजे आणि आम्हाला तुझा सन्मान करण्याची संधी तू आम्हाला दिली पाहिजे. नक्कीच आम्ही तुझं पद वाढलं, तुझं प्रमोशन झालं की आम्ही तुझा सत्कार गावामध्ये ठेवणार आणि तुला सत्काराला बोलावणार म्हणजे बोलावणार. तुम्ही दोघही अधिकारी झालात. तुमच्याकडून आता ऐकायलात का तुम्ही दोघ जण ऐकायलात ना, तर तुमच्याकडून एक अपेक्षा गावकऱ्यामार्फत, माझ्या एकट्यामार्फत नाही, गावकऱ्यामार्फत एक अपेक्षा करतो की तुम्ही अधिकारी झालात. क्रीडा क्षेत्रामध्ये जी गरज पडेल, ज्याही खेळाडूंना प्रियंका तुला फोन करीत त्याला सहकार्य तू करायचं, त्याला मार्गदर्शन तू करायचं. आणि क्लास 1चं पद नारायण साहेब तुम्हाला कोणतंही भेटो, जिथं गावकऱ्याची गरज पडेल, एखाद्या
विद्यार्थ्याची एमपीएससीची परीक्षाची कशाची कुठल्या कामाची गरज पडेल तिथं तुमच्याकडून अपेक्षा आहे. तुम्ही गावातल्या मुलांना बाहेरच्यांना करा का नाही करा आम्हाला नाही माहिती, नक्कीच तुम्ही मदत कराल आणि तुमची उत्तरोत्तर अशाच प्रकारची प्रगती होत जावो आणि आम्हाला तुमचा सत्कार करण्याची संधी मिळो एवढी तुमच्याकडून अपेक्षा करतो. आणि सन्माननीय आमचे केंद्र प्रमुख सन्माननीय चौरे सरांना विनंती करतो की या कार्यक्रमाचं प्रास्ताविक त्यांनी करावं. आजच्या या अतिशय चांगल्या आणि उत्साही कार्यक्रमाचे या गावचे बुजुर्ग असे अध्यक्ष विसुवडगाव पोलीस स्टेशनचे PI आणि व्यासपीठावर आपल्याच गावातील 2 तरुण जे काही सत्कार मूर्ती म्हणून बसलेले आहेत, नारायणजी इंगळे आणि प्रियंका इंगळे, आणि त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी ज्यांनी आयुष्यभर काबाड कष्ट केली असे त्यांचे दोघांचे आई वडील. अतिशय चांगला कार्यक्रम आहे. आपण अनेक कार्यक्रम आयोजित करतो, पण असे कार्यक्रम आयोजित करून आपल्या गावातील पुढच्या पिढीला त्याची स्फूर्ती मिळावी. शेवटी आपण जयंती साजरी करतो, नेत्यांच्या जे आदर्श आहेत समाजासाठी आणि समाजासाठी आपलं जीवन घालवलं अशांच्याही जयंती पुण्यतिथी साजरी करतो. त्यामागचा एकच उद्देश असतो की त्यांनी केलेलं आयुष्यातलं काम हे पुढच्या पिढीला समजावं आणि ते त्यांनी जीवनात आचरणात आणून आपलंही जीवन कसं घडवावं. मित्रांनो, आपण जयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो. गेली 300 वर्ष आपण त्यांचे विचार घेतो, म्हणजे त्यांचं वागणं किती उत्कृष्ट असेल की अनेक पिढ्या आपल्या मागे गेल्या भविष्यात जातील, पण जे हे महापुरुष आहेत यांचं नाव आपण विसरू शकत नाही. असं त्यांचं कार्यच तेवढं मोठं आहे. म्हणून तुमच्या समोर गावकऱ्यांनी, या गावचे सरपंच अतिशय आणि सर्व त्यांच्या टीमनं अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केला आहे. आपल्या गावातील 2 तरुण आहेत आणि त्यांच्यासारखंच तुम्ही व्हावं. आज तुम्ही समोर बसला, एकेकाळी ते सुद्धा कुठेतरी समोर बसलेले असतील. आणि अतिशय चांगली गोष्ट आहे की राजभाऊ इंगळे सर जे माझे जिवलग मित्र आहेत, सहकारीच आहेत, आणि त्यांचा मुलगा या शाळेचा विद्यार्थी आहे आणि या शाळेतून तो क्लास 1 ऑफिसर व्हावा हे शाळेचं आणि गावाचं तुमचं आमचं सर्वांचं नक्कीच भाग्य आहे. तसेच आपल्याच गावाची दुसरी मुलगी प्रियंका इंगळे, विश्वास स्पोर्ट्स मध्ये तिने लहानपणापासूनच अंडर 14 मध्ये 14 वर्षात तुमच्या वयात असताना तिनं तालुका, जिल्हा, विभाग, त्यानंतर राज्य आणि नॅशनल पर्यंत अनेक वेळा तिच्या खेळामध्ये तिनं प्रावीण्य दाखवलं. तिचं बक्षीस तिला आज या जीवनामध्ये नक्कीच मिळालं. तर या दोघांनाही मी विनंती करतो अधिक न बोलता की मित्रांनो, आजच्या परिस्थितीमध्ये आता जवळपास सरकारी नोकऱ्या संपत आलेल्या आहेत. आता जी भरती होतीये, सरकार जेवढ्या भरत्या करतंय ते सगळ्या कंत्राटी पद्धतीवरचे. आमचा 90चा काळ असा होता की आम्ही DED करून बाहेर पडलो, जागा असायच्या 800, 900, कुठं 1000, 1200 पर्यंत जागा असायच्या आणि परीक्षेला विद्यार्थी असायचे 600, म्हणजे 50% अर्धा हॉल रिकामा असायचा. जी परीक्षा पास झाला ती शिक्षक झाला. आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये 2च नोकऱ्या होत्या, एक शिक्षक आणि दुसरी मिलिटरी भरती. आता शिक्षक भरती जवळपास बंद झालेली, संख्या घटत चालली, नवीन पदे निर्माण होत नाही. IIT पदे एक्सेस होते, म्हणून 2010 सालापासून जिल्हा परिषद शाळेची भरती झालेली नाही. आणि दुसरी जी आपल्या बहुजन समाजातील गोरगरीब समाजातील मुलांना नोकरी करण्याची दुसरी संधी होती, प्रत्येक गावचे 10-20 मुलं तरी मिलिटरीत असायची, प्रत्येक गावात खेड्यामध्ये. पण मिलिटरीची नोकरी आता बंद झाली, कारण ती 4 वर्षाचीच नोकरी केली. फक्त 4 वर्ष नोकरी करायची
25 लाख रुपये घ्यायचे पेन्शन म्हणून आणि घरी यायचं. म्हणजे सगळ्या नोकऱ्या बंद झाल्या. फक्त युपीएससी एमपीएससी ह्या ज्या राज्य लेवलच्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थी आहेत, जिथं विद्यार्थी लाखावर बसतात आणि शेकड्यावर पास होतात. शेवटी चाळणी करत तर अशा प्रकारे त्यांनी STI म्हणून नारायण अगोदर सध्या तो जॉब करतोय, तो अभ्यास करत राहिला. पुढे तो एमपीएससीच्या याच्यामध्ये वर्ग 1 पदावर गेला. आपल्याच भागातील त्याच्याबरोबरच कैलासवासी पांडुरंग मुळे सर लाडेगावचे, त्यांचाही मुलगा आता 6 महिन्यापूर्वीच वर्ग 1 शिक्षणाधिकारी या पदावर तोही उत्तीर्ण झालेला आहे. म्हणजे आपल्या ग्रामीण भागामध्ये भरपूर प्रकारचं टॅलेंट आहे, परंतु पालक आणि विद्यार्थी यांनी योग्य दिशा दिली तर काय होऊ शकतं हे दोघांनी हे दाखवून दिलं आहे. यांचं स्पिरिट, यांची प्रेरणा सर्व मुलांनी घ्यावी. आपल्या गावातील असे अनेक विद्यार्थी भविष्यातही एमपीएससी काहीतरी स्वप्न बघून आपण जगलं पाहिजे, स्वप्न बघून आपण करिअर केलं पाहिजे. आणि जर ते स्वप्न बघितलं मोठं छोटं करून स्वप्न आपलं ते त्यामध्ये तयार होतं आणि आपली त्या स्पर्धेमध्ये निवड होते. या दोघांचाही मी आमच्या शिक्षण क्षेत्रातर्फे, बोल केंद्रातर्फे, आमच्या सर्व शिक्षकातर्फे, सर्व सहकार्यातर्फे दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि त्यांनाही एक असा सल्ला देतो की मी बऱ्याच वेळेस बघितलंय, आता इंगळे सरने बी ते बोलले की एकदा आपल्या ग्रामीण भागातला विद्यार्थी क्लास 1 झाला आणि ती कुठेतरी पोस्टिंग झाली तर शक्यतो गावाची नाळ त्याची तुटली जाते. कारण त्याला तो राहायला तिकडे असतो, पुन्हा काहीतरी वर्षभरात एखाद्या वेळेस येणं, आई वडिलांना भेटणं, निघून जाणं, तो गावाचा संपर्क 100% तुटलेला असतो. असं मी अनेक ठिकाणी बघितलंय. माझ्या गावातही मी अनुभवतो. आमच्या गावातही क्लास 1 झाले होते, पण एकदा क्लास 1 गेले त्यानंतर गावाचं तोंड त्यांनी कधी बघितलं नाही. त्यांच्यामध्ये एवढी पॉवर असते की ते आपल्या गावातल्या 10 मुलांना सुद्धा जॉब देऊ शकतात, नोकरी देऊ शकतात, मदत करू शकतात, सहकार्य करू शकतात. या भावी पिढीला ते दिशा दाखवू शकतात आणि ते त्यांनी अशीच दिशा आपल्या पुढच्या ह्या गावातील मुलांना, तरुण मुलांना असतील, मुलींना असतील, आपण यापुढे वेळोवेळी मार्गदर्शन करावं, त्यांना सल्ला द्यावा, योग्य मार्ग दाखवावा आणि तुमच्या बरोबर आपल्या या जन्मभूमीचा, कारण मित्रांनो याच्यापेक्षा कुठेही सरकार मोठे होतील, पण आपल्या जन्मभूमीत झालेला सत्कार हा सर्व सत्कारापेक्षा मोठा सत्कार. आता यांना पद पोस्टिंग मिळाल्यानंतर खूप मोठे सत्कार होतील, पण या सत्काराची बरोबरी तो सत्कार कुठलाही करू शकत नाही. म्हणून त्यांना भावी काळात शुभेच्छा देतो. आपलं असंच मार्गदर्शन, सहकार्य आपल्या भागातील, आपल्या परिसरातील सर्व तरुण मुलांना राहू द्या. आपली नाळ आपल्या मातीशी, जन्मभूमीशी कायम टिकवा एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सौरे सर. अपेक्षा करतो 2 सत्कार मूर्तींकडून. चौरे सरांचं म्हणणं आहे जमिनीवरून पाय उचलू नका. ज्या गावात, ज्या मातीत तुम्ही जन्माला आहात त्या मातीची नाळ कधी तुटू देऊ नका. खात्री आहे मला, अपेक्षा आहे तुमच्याकडून, मातीची नाळ कधी तुटणारच नाही याची खात्री या ठिकाणी मी या दोघांच्या मार्फत देतो. आणि सन्माननीय इसोबडगाव पोलीस स्टेशनचे या सन्मानित शेट्टे साहेब यांना विनंती करतो, सत्कार मूर्तींच्या उत्तराच्या अगोदर तुम्हाला रिकाम करतो, त्यांना विनंती करतो त्यांनी आपले विचार व्यक्त करा. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावरील दोन्ही सन्मानार्थी नारायणजी इंगळे, प्रियंका इंगळे, त्यांचे आई वडील, गावातील प्रमुख प्रतिष्ठित पत्रकार बंधू, विद्यार्थी, या शाळेचे शिक्षक आणि या कार्यक्रमाचे नियोजक, आज आपण इथं नारायण इंगळे यांची एमपीएससी मार्फत क्लास 1 साठी निवड झाल्याबद्दल आणि प्रियांका इंगळे यांचा
शिवछत्रपती राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार म्हणून सन्मान महाराष्ट्र शासनाने केल्याबद्दल त्यांचा एक सन्मान गावकऱ्यातर्फे आयोजित करण्यासाठी इथं उपस्थित आहोत. अशा कार्यक्रमाचं मुख्य हेतू तर नियोजनकर्त्यांचा हाच असतो की ज्यांनी काही आपलं नाव, स्वतःचं नाव, सोबत आई वडिलांचं नाव, सोबत गावाचं नाव मोठं केलं आहे, त्यांचा सन्मान करून जी भावी पिढी आहे, जे सध्या समोर विद्यार्थी शिकत आहेत, विद्यार्थ्यांचे आई वडील इथं उपस्थित आहेत, त्यांना एक प्रेरणा मिळावी, बहुधा हाच उद्देश सर्व कार्यक्रमांचा असतो. सत्कार छोटा मोठा हा विषय गौण आहे, परंतु या सत्कारातून लोकांना, विद्यार्थ्यांना, आई वडिलांना प्रेरणा मिळावी हा एक प्रमुख उद्देश आहे हे मीही मानतो. या परीक्षेतून आम्ही गेलेलो आहोत. सरांनी सांगितलं की जोग नाही, कठीण आहे. आय थिंक मला असं वाटत नाहीये. नोकऱ्या नाहीत, नोकऱ्या कमी झाल्यात हाही विषय नाहीये. नारायणजी इंगळे ऑलरेडी STI आहेत ते, आणि STI असताना पुन्हा क्लास 1 झालेत, म्हणजे नोकऱ्या नाहीत हा विषय नाहीये. आता ही तर लहानगी आहेत एकदम, आणखी कुठलं पाऊल टाकावं, काय करावं एवढं समज नाहीये. नोकऱ्या खूप आहेत. एक नोकरी संदर्भ म्हणून पेपर निघतो आणि त्याच्यामध्ये आपल्या भारत सरकार, महाराष्ट्र शासन, वेगवेगळ्या मिलिटरी फोर्सेस, पॅरामिलिटरी फोर्सेस, बँकिंग, कोर्ट, मल्टीनॅशनल कंपनीज एवढे जॉब असतात. तर दिवसभर तुम्ही एक पेपर वाचायला ना तर तुम्हाला सगळं ते पेपरवरचे जॉब काउंट करता येणार नाही. एवढे जॉब आहेत. जॉब नाहीत असं नाही. आणि दरवर्षी मला वाटतं एवढ्यात TETची परीक्षा पास केलेल्या लोकांना नियुक्त्या दिल्यात शिक्षकांना. बरीचशी 8-10 हजार पदं भरले. आमचं डिपार्टमेंट दरवर्षी 10-12 हजार पदं भरतच, ते भरणंच आहे. आणि पोलिसांना काही कंत्राटी बनवता येत नाही. त्यांना डेफिनेटली ती नियुक्ती द्यावीच लागते, कारण दरवर्षी लोक रिटायर होत असतात. लॉ अँड ऑर्डर सांभाळण्यासाठी मजबूत लोक खात्यात उतरवावी लागतात. ह्याच्यासाठी दरवर्षी पोलीस विभागाकडनं पोलीस भरती घेतली जाते. तर आता मुलांसाठी तर नाही बोलणार मी, पण हे माता आणि इकडे पालक आहेत, हे जे आहेत आपण बोलताना बोलतो की हे भविष्य आहे. परंतु जसं जसं शाळेतून विद्यालयीन ह्याच्यामध्ये, त्याच्यातून महाविद्यालयामध्ये, नंतर पदवीच्या ह्याच्यामध्ये गेल्यानंतर ही लोक ज्यावेळेस समजायला लागतात की आपल्याला कुठंतरी उतरायचंय, त्यावेळेस मग काही बाबतीत, काही बाजू आपण म्हणतो की काही आमची पडकी बाजू आहे बाबा, ही कमजोर बाजू आहे. तर अशा बाजू त्यांना त्यावेळी त्यांना त्या अडचणी फेस नाही करायला लागू नये. त्यासाठी पालकांची आणि शिक्षकांची खूप मोठी जिम्मेदारी असते. या विद्यार्थ्यांना समोरचं भविष्य असं आपण मानतो, आणि हे भविष्य चांगलं उज्ज्वल करायचं असेल तर ह्यांच्या खाण्यापिण्यापासून, यांच्या कपड्या लत्त्यापासून, यांना जी पुस्तकं हवी आहेत, इव्हन यांनी शाळेच्या मैदानी स्पर्धेत भाग घेण्यापासून इथपासून यांची सुरुवात होणं आवश्यक आहे. आता इथं खूप मोठा म्हणजे एक संगमच आहे हा, की एक क्लास 1 ऑफिसर आणि एक मुलगी आहे. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार हा पुरस्कार काही जिल्हा लेवलला देणारा पुरस्कार नाही, हा मोठा पुरस्कार आहे. ज्यांनी ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये, राष्ट्रकुलमध्ये आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, इव्हन मेडल न जिंकू दे, त्या लोकांना हा पुरस्कार दिला जातो. आता प्रियंका कुठपर्यंत आहेत मला डिटेल नाहीये त्याचं, बट शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला तर कामगिरी एकदम जबरदस्तच असणार आहे. गावकऱ्यांनाही माझं एक विनंती आहे. मी 2012ला सिलेक्ट झालो होतो, त्यावेळेस आमच्या गावात असाच एक कार्यक्रम आयोजित केला होता. आणि आमचा कार्यक्रम झाल्यानंतर भले ठीक आहे, काही विषय नाही, आमचं गाव एवढंच कळंबांबा, मला वाटतं 700 की 900 बॉडी येतं, 11चं. आमचं गाव 700 बॉडीचं गाव आहे, एकदम छोटं गाव. मी सिलेक्ट झाल्यानंतर माझ्या भावकीतले काही आमच्या चुलते, ज्यांची ऑलरेडी गावाची नाळ तुटून गेली होती,
असे आमच्या ओळखीतले 4-5 लोक ठाणे आणि मुंबई पोलीस मध्ये होते, परंतु गावाशी कनेक्टिव्हिटी नाहीये. ते त्यांनी तिकडच सेटल झाले. ते तर मी सिलेक्ट झाल्यानंतर एक 8 ते 9 पोरं आतापर्यंत मिलिटरी फोर्सेस, पोलीस मध्ये, रेल्वेमध्ये खूप जॉब निघतात. तर ती तयारी आतापासून असायला पाहिजे. आणि ही जबाबदारी पालक यांची ही जबाबदारी आहे. आता आपण बोलतो की ह्यांनी सपोर्ट केलं पाहिजे, कुठेही जाऊ द्या, सिलेक्ट झाल्यानंतर कुठेही नियुक्ती मिळू दे, ह्यांनी गावाची नाव सोडली नाही पाहिजे. परंतु आपली एक जबाबदारी आहे की त्यांना अधूनमधून कॉन्टॅक्ट करत चला किंवा काय परिस्थिती आहे, आपण कुठपर्यंत पोहोचू शकतो. आणि ते निश्चित असं कोणी मला वाटत नाही की गाईड करायला नकार देते. सगळी लोक गाईड करायला तयार असतात. फक्त कोऑर्डिनेशन पाहिजे, एकमेकाशी संपर्क पाहिजे. आता गावात एवढा छान कार्यक्रम तर आयोजित केला आहे. सरपंचांनी मला सकाळी आणि परवा असे मिळून 8 ते 10 कॉल केले. मी म्हटलं येतो, काही इश्यू नाहीये. तर गावात जे इंटरेस्टेड लोक आहेत, एक छोटस शाळा तर आहे, ऑलरेडी एक रूम रिकामी असते. आणि भले 10-15 हजाराची पुस्तकं आणून ठेवली, पण मी म्हणतो पोलीस भरती साठी का असे ना, एखादा गोळा, 1-2 गोळे, छोटस ग्राउंड तयार करून दिलं तर हे जे कधीतरी बघायला मिळणारं जे चित्र आहे हे दरवर्षी बघायला मिळेल तुम्हाला. आणि हे खूप अवघड नाहीये. माझं गाव माढा तालुक्यात आहे. तर काय बऱ्याच लोकांनी स्टोरी ऐकली की आमच्याकडे एक उपळाई म्हणून गाव आहे. तिथं दरवर्षी एखादा IAS आणि हे MPSC मधले खूप सारे अधिकारी सिलेक्ट होतात. का होतात तिथं? असं काय, तिथं काय पेरणी यंत्र नाही की पेरला आणि उगवला, असं नाहीये. तिथं एक वातावरण निर्मिती झालेली आहे. कधी इकडे गेलात तर आपल्या इथं पलीकडे, कळमच्या पलीकडे बार्शी शहर आहे. तिथं शैक्षणिक दृष्ट्या खूप चांगलं वातावरण आहे. माझं शिक्षण झालं तिथं, माझं झालं म्हणून सांगणार नाही. तर तिथं एवढी छान व्यवस्था आहे. त्या जगदाळे मामा एक थोर माणूस म्हणून गेले. जगदाळे मामा बऱ्याच जुन्या लोकांना माहिती असते. त्यांनी एक शिक्षण संस्था स्थापन केलेली आहे. आणि त्या आसपासच्या 100-200 खेड्यातली सगळी लोक तयारीला तिथे येतात. तर ही गोष्ट चुकीची नाहीये. मी काही चुकीचा दावा करणार नाही कुठला. दरवर्षी महाराष्ट्रामध्ये 10 ते 12 हजार पोलीस भरती होतात. आणि किमान त्या बार्शीमधून जवळजवळ 700 ते 800 पोरं, ते काही प्रॉपर बार्शीची नसतात, जी अशी कळंबच्या एखाद्या खेड्यातल्या तयारीसाठी आलेली असतात. हा एक इम्पॅक्ट असतो वातावरण निर्मितीचा. आणि हा इम्पॅक्ट निर्माण करण्याची जिम्मेदारी आहे त्या मुलांच्या वडिलांची, आईची, संबंधित गावातल्या शाळेच्या शिक्षकांची. मार्गदर्शन करणं, माहिती देणं आणि आपल्या मुलांच्या ज्या स्ट्रॉंग बाजू आहेत, वीक पॉइंट आहेत, हे बघून त्याला कुठल्या क्षेत्रात उतरवायचंय, त्याची स्वतःची काय आवड आहे, या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून त्याला पुढे ढकललं पाहिजे. त्यावेळी काहीतरी आपण जे भविष्य म्हणतो त्याच्यातून अशी निर्मिती होत राहते. आणि ही कधीही बंद न पडणारी प्रक्रिया आहे. शासनाच्या कुठल्याही नोकऱ्या कधी बंद होत नाहीत, माझं स्पष्ट मत आहे. फक्त एक आहे की पदांची कमी जास्ती होते. UPSC मधून दरवर्षी 1000 ते 1100 पदं निवडली जातात. ज्यामध्ये IAS, IPS, IFS अशी इंडियन पोस्टल, इंडियन रेल्वे अशा खूप सर्व्हिसेस मध्ये 1000 ते 1200 पदं निवडली जातात. तर त्याच्यामध्ये ना टोटल ऍप्लिकंट असतात जवळजवळ 12 ते 13 लाख. म्हणजे ऑल इंडिया मधून 12 ते 13 लाख लोक अप्लाय करतात त्या परीक्षेला. आणि फायनली निवड होते 1000 ते 1200 लोकांची. तर निवड तर कोणाची तरी 1000-1200 मध्ये होतेच ना. बाबा हे खूप अवघड असतंय. अशी परिस्थिती नाही. आपण वातावरण निर्मिती केली पाहिजे. त्यांना ते हव्या सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. पाठ्यपुस्तक असेल, मैदानी स्पर्धेचं काही साहित्य असेल. आणि त्यांचा विशेष म्हणजे आहार ही एक खूप मोठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्याच्यामध्ये पालकांकडनं लहान मुलांच्या आहारावरती लक्ष दिलं जात नाही एवढं. आपल्या शरीराचा विकास एक 22 ते 23 वर्षापर्यंत चांगला कणखर होतो. कणखर माणूस बनतो 22-23व्या वर्षापर्यंत. पैलवानगी करायला पोराला पाठवायचं म्हटलं तर ते 8वी-10वी नंतरच पाठवतात. आणि 20-21व्या वर्षी, 22व्या वर्षी चांगला तगडा पैलवान तयार होतो. तर ते आहार हा एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर असतो एखाद्या मुलीच्या जडणघडणीमध्ये. तर या सर्व गोष्टींकडे त्या गोष्टींचा विचार पालकांनी करणं आवश्यक आहे. माझं पालकांनाच आव्हान आहे की भविष्य घडवायचंय. आपण तर कष्टा खातोच. अगदी हे बेभरवशाची शेती आहे आणि मोस्टली ग्रामीण भागात शेतीवरच सगळं डिपेंड आहे.
तर परिस्थिती गावची बदलते कशी, तर ती परिस्थिती अशी बदलते, एखाद्या गरीब घरातला पोरगा किंवा मुलगी नोकरी लागलं तर त्या घराचं भविष्य उजळून निघालेलं असतंय, परिणामी गावाचं पण निघालेलं असतंय. तो 4 पोरं घडवतो किंवा ती मुलगी 4 पोरी घडवते. आणि इथून कधी गावातील प्रतिष्ठितांना माझं एक निवेदन आहे, ज्यांना खरंच काळजी आहे त्यांनी कधी उपळाईला व्हिजिट करा. उपळाई तालुका माड्याच्या शेजारी एक छोटस गाव आहे. तर तिथं त्या लोकांनी या शाळे एवढी लायब्ररी बांधली आहे. 11च बोर्ड आहे त्याही गावचं. त्या शाळे एवढी लायब्ररी आहे. त्या गावातील मुलं तर शिकतच आहेत, परंतु आसपासच्या गावातली मुलांना फ्री ऑफ कॉस्ट आहे. हे कोणी निर्माण केलंय की ज्यांच्याकडनं आपण अपेक्षा करतो असे 4-5 IAS आहेत तिथं. एक सध्या DCP आहेत तिथे संदीप भाजी बाकरे म्हणून, तर एक स्वप्नील पाटील IRS आहेत आणि STI आमच्यासारखे क्लास 2 चे अधिकारी एवढे आहेत की अगणित आहेत. प्रत्येक घराघणी अधिकारी आहेत. ही परिस्थिती आहे. त्यांनी वातावरण निर्मिती आणि त्या सर्व अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे कॉन्ट्रीब्युशन करून काही लोकल आपल्या पुढाऱ्यांकडनं काही पैसे फंडिंग गोळा करून घेऊन एवढी मोठी इमारत बांधून एक खूप मोठी लायब्ररी तयार केली. आणि त्याचा तो इम्पॅक्ट आहे की दरवर्षी उपळाईतनं अधिकारी घडतात. परिणामी गाव एवढं सुंदर बनलंय. त्या गावामध्ये काही वाईट बोलण्याची लोक 4 असतातच. त्या लोकांच्याही मानसिकतेमध्ये फरक पडायला सुरुवात झाली. हा इम्पॅक्ट आहे. तर मी सुरुवातीलाच म्हटलं की ह्यांच्यापर्यंत तर माझं गोष्ट पोहोचेल न पोहोचेल ही गोष्ट वेगळी आहे, परंतु माता आणि त्यांचे पालक यांचे खूप इम्पॉर्टंट जबाबदारी आहे. हे सगळ्यांनी पार पाडलं पाहिजे. आणि हेच आपण जे भविष्य पाहतो याची सुरुवात याच्यातूनच होते. सोबत प्रियंकानं मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये एवढं छान पुरस्कार मिळाला. कुठं निवड झालाय का कुठं? क्रीडा कार्यकारी अधिकारी क्लास 2. तर हे याच्यामध्ये पण खूप मोठा स्कोप आहे. अगदी PSI पासून तिथून वरच्या पोस्ट मला वाटतं क्लास 2 नॉन गॅजेटेड पर्यंत सगळ्याकडं सगळ्या ज्या पोस्ट आहेत त्याच्यामध्ये क्रीडा स्पर्धेला काही 5% आरक्षण आहे. त्यामुळं सुरुवातीपासून जसा मुली बनतात त्यांच्या सकस आहारानुसार जरा स्ट्रॉंग झाले तर वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांचाही सहभाग आणि जर त्यांनी चांगलंच त्याच्यामध्ये निष्णात असेल, तो चांगला तरबेज असेल तर त्याची समोरची वाटचाल एकदम यशस्वीच असणार आहे. त्याच्यासाठी सगळ्यांनी सपोर्ट करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम गावचे सरपंच आणि इथले कार्यक्रमाचे नियोजन करते प्लस या शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केलाय. फक्त विद्यार्थीच नाही, त्यांचे पालक पण उपस्थित आहेत. त्यांच्याकडे संदेश हा पोहोचणं आवश्यक आहे. सगळे लोक उपस्थित आहेत. सुंदर कार्यक्रम अरेंज केल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो. मला फॉलो घेऊन प्रति मी इथं पोहोचेपर्यंत मला फोन करून बोलवलं त्याच्याबद्दल मी सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. दोन्ही अधिकाऱ्यांना त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. गावकऱ्यांच्या सत्कार केलाय मी सोबत तुमच्याकडनं अपेक्षाही व्यक्त केल्यात, त्यानुसार गावची नाव तुटू देऊ नका. आम्ही आमच्या गावाकडं मी संडेला एक चक्कर मारायचा प्रयत्न करतो. लोक मिळून न मिळून गावचा हाल हवा करताय, कोण सिलेक्ट झालाय आपण त्यांना बोलवलं किमान असते ना. आता एक क्लास 1 ऑफिसरना आपल्या घरी बोलवून एखाद्या पोरांचा अस्तेव्यक्त चौकशी केली तर त्याच्यातूनच ती स्पिरिट निर्माण होतं. त्याच्यातूनही त्याचं एक सकारात्मकता जागृत होत असते. हे उत्तम कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. अधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. धन्यवाद सर. नक्कीच तुमच्या ज्या अपेक्षा तुम्ही व्यक्त केल्यात या 2 सत्कार मूर्तीकडून त्या अपेक्षा पूर्ण होतील अशी मी अपेक्षा करतो. यानंतर एक गोष्ट सांगायची राहिली सर. प्रियंकाला राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झालेला आहे. खो खो खेळातला बीड जिल्ह्यातला हा दुसरा पुरस्कार आहे सर. शिंदे सर, बीड जिल्ह्यातला खो खो खेळातला हा दुसरा पुरस्कार आहे. पहिला पुरस्कार आहे शेळके सरांचा बीडला आहे. आणखीन शेळके सर आहेत. परवा जिल्ह्याच्या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते अध्यक्ष म्हणून आले होते. आणि दुसरा पुरस्कार
हा प्रियंका इंगळेला आपल्या गावाला मिळतो टाळ्या. तशा तिच्या 2 बहिणी सुद्धा स्टेट आहेत बरं, माझ्या खेळाडू. तिच्या 2 बहिणी मैदानी स्पर्धेमध्ये स्टेट आहेत. आता यानंतर दुसरे सत्कार मूर्ती नारायण इंगळे क्लास 1 यांना विनंती करतो की त्यांनी सत्काराला उत्तर द्यायचे. मला वाटलं तुझं झालंच. प्रियंका इंगळे तुला विनंती करतो की सत्काराला उत्तर द्यायचं. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि येथे जमलेले सर्व ग्रामस्थांनी माझा सत्कार आज इथे आयोजित केला त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. मी राजमाता जिजाऊ क्रीडा मंडळ या मंडळाची खेळाडू आहे. मी मागील 15 वर्ष झाले खो खो या खेळाचा सराव करते. मी अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धा खेळून सुवर्ण पदके जिंकले आहेत. टोटल मी 45 राज्यस्तरीय स्पर्धा व 23 राष्ट्रीय स्पर्धा खेळल्या आहेत. तसेच 2022-23 मध्ये गुवाहाटी आसाम या ठिकाणी 4थी आशियाई अजिंक्यपद स्पर्धा झाली. मी भारताला रिप्रेझेंट केलं होतं त्यावेळी आणि सुवर्णपदक पटकावले. माझ्या आई वडिलांची स्वप्न मी पूर्ण करू शकले कारण की त्यांचा मला पूर्णपणे पाठिंबा होता पहिल्यापासून. मी केलेल्या कष्टाचे फळ म्हणून आज 3/10/2024 म्हणजे आता 2024ला महाराष्ट्र राज्य शासनाचा मानाचा शिवछत्रपती पुरस्कार मला जाहीर झाला. तसेच मी केलेल्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने माझी निवड क्रीडा कार्यकारी अधिकारी राजपत्रित अधिकारी म्हणून करण्यात वर्ग 2 या गटात करण्यात आली आहे. मी सध्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मुंबई या ठिकाणी कार्यरत आहे. माझ्या यशामध्ये माझे मार्गदर्शक अविनाश करंदे सर यांचा खूप मोलाचा वाटा आहे. तसेच मी आज या व्यासपीठावर उभे आहे ते फक्त माझ्या आई वडिलांच्या पाठिंब्यामुळे. त्यांनी मला कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. नेहमी मला सपोर्ट करत राहिले ते आणि असाच सपोर्ट समोर बसलेल्या मुलांच्या पालकांनी त्यांना केला पाहिजे. जे सर आता बोलले की मुलांना काही गोष्टी समजत नाही पण त्यांच्या पालकांनी किंवा त्यांच्या शिक्षकांनी त्यांना जर सपोर्ट केला पाहिजे त्यामुळे त्यांना पुढे जायला ते प्रेरित होते. माझ्या वाटचालीमध्ये कळत नकळत अनेक लोकांचा सहभाग आहे. मला सहकार्य केले तर सर्वांचे मी आभार मानते व पुन्हा एकदा आयोजकांनी माझा सत्कार करून मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्रियंका. तिचं एक वाक्य आवडलं. आई वडिलांनी सपोर्ट केला अगदी लहानपणापासून. आणि खेळ ही बाब अशी आहे, खेड्यापाड्यामध्ये आपा परिस्थिती अशी आहे. मी पहिल्यापासून मी क्रीडा क्षेत्रामध्ये काम करतोय. आताही माझे यावर्षी विभागीयला माझ्या शाळेचे 6 खेळाडू विभागीय स्पर्धेसाठी पात्र आहेत. 10 तारखेला होणार आहे. खेड्यापाड्यामधून जाणारे विद्यार्थी हे खेळाडू यांना यश का मिळत नाही? प्रियंका पुण्यात गेली आणि तिने यश मिळवलं. 17 वेळा नॅशनल खेळली, आशियाई गेम्स खेळली. खेड्यापाड्यातलं का नाही? गुगे सर कंडिशन अशी तुम्ही खेड्यात नोकरी करतात, आम्ही हे करतो. लेकरून मोठं झालं, मुलगी विशेषतः नको बा, मुलगी मोठी झाली नको. त्या शिक्षकावर विश्वास नको वाटतो, तुझ्या लेकरावर तरी विश्वास आहे का भाऊ? त्या लेकराचे गुण तरी बघ. त्या लेकरामध्ये जर क्वालिटी असेल तर त्या लेकराला खेळण्यासाठी प्रेरणा देण्याचं काम आईचं आणि वडिलाचं. आम्ही कुठेही ते लेकरू त्याच्यामध्ये गुणवत्ता आम्ही ओळखतो, त्याच्यामधली गुणवत्ता आम्हाला माहित असते. आम्ही गुणवत्ता ओळखून जर आम्ही त्या लेकराला सपोर्ट करीत असू, आम्ही त्याला पुढे नेण्यासाठी पुढे जाण्यासाठी जर आधार देत असू तर आई वडिलांचं आद्य कर्तव्य की काय हरकत नाही सर, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. जिथं काही कमी पडतंय तिथं आम्ही आहोत, तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या सोबत आहेत, आम्ही तुमच्या पाठीमागे आहे. नक्कीच ते लेकरू घडल्याशिवाय राहणार नाही. खेड्यामध्ये तुम्हाला एखाद्या शाळेच्या एखाद्या शिक्षकाचा त्या शाळेचा जर सपोर्ट भेटायला गेला, अकॅडमी मध्ये टाका. संघटनेबरोबर खेळण्यासाठी संधी आहे, बरोबर आहे.
संघटनेमार्फत सुद्धा खेळण्याच्या संधी आहेत. तिथं जर चांगली गुणवत्ता असेल, गेल्या वर्षी आपण संघटनेमार्फत एक खो खोचा गावातला खेळाडू खेळवला आणि अशा प्रकारे, आणि त्यातले त्यात जर मुलगी असेल तर मग तो कुठलाही गेम तिने निवडू दे तिच्या कुवतीनुसार, त्या गेम मध्ये ती गुणवत्ता दाखवू शकते अगदी 100%. फक्त पालकांना त्या लेकरावर विश्वास ठेवा आणि त्याला सपोर्ट द्या. 100% यश त्याच्या पायावर लोळण घेणार आहे. प्रियंका सारखं हे उत्कृष्ट अशा प्रकारचं उदाहरण आहे. आई वडिलांनी सपोर्ट केला म्हणून प्रियंका क्लास 2 अधिकारी आहे. तुम्ही सुद्धा लेकरांनो, तुम्ही सुद्धा प्रियंका सारखं बनण्याची जिद्द बाळगली पाहिजे, म्हणून तुमच्यासाठी ही प्रेरणा या ठिकाणी बसवली आहे. तिचं नाव प्रेरणा नाही, नाव प्रियंका आहे, परंतु तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी या ठिकाणी थांबली आहे. धन्यवाद प्रियंका. यानंतर दुसरे सत्कारमूर्ती नारायण इंगळे क्लास 1 ऑफिसर यांना विनंती करतो, त्यांनी या सत्काराला उत्तर द्यायचं. मंचावर उपस्थित शेंडगे साहेब, प्रथम तुमचं धन्यवाद. कारण की मला माहिती पोलीस डिपार्टमेंटमध्ये किती काम आहे. सध्या इलेक्शन आलेले किंवा आचारसंहिता लागते, तरी त्यांनी एक म्हणजे अर्धा दिवस त्यांचा काढून आला. आणि दुसरी सत्कारमूर्ती प्रियंका, तिथं सुद्धा हार्दिक अभिनंदन. आणि परत गावामध्ये खूप सारे जमलेले 4-5 गावचे शिक्षक आहेत, 3 शाळेचे विद्यार्थी आहेत, गावकरी आहेत, सर्वजण उभा इथं आलेले आहेत. म्हणजे एक आनंद आला सगळ्यांना बघून. आता मी प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही. आता इंग्रज तर मला म्हणतायत की उत्तर द्या आता त्यांच्या भाषणाला. आता उत्तर द्यायचं का मी माझं भाषण सांगायचं मला हे कळत नाही. मग मी ठरवलं की थोडं उत्तर देऊ आपण. भाषण तर काय कोणी पण करतील. काही आक्षेप आहेत तुमच्या भाषणाबद्दल माझे आणि बरेचसे आहेत अजून. आणि सर्वप्रथम सगळ्यांनी मला माझा सत्कार घेतला गावकऱ्यांनी, त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि परिचय तर माझा करून दिलाय. मला परिचयामध्ये काहीच नाहीये, माझे राहिले नाही परिचय करण्यामध्ये. आणि म्हणजे एक लाईन मध्ये स्टोरी सांगायची असली तर संघर्षापेक्षा संकल्प हीच माझी गुरुकुली राहिली आहे. संघर्ष कुटुंबामुळे मला कमी करावा लागला, परंतु संकल्प होता आणि थोडीशी चिकाटी होती, त्यामुळे झाडला. हेच माझे एका वाक्यातलं आहे, बाकी काही नाही. पण माझ्यापेक्षा मला वाटतं प्रियंकाचं यश मोठं आहे. कारण की एक महिला, आता मुलगी म्हणून त्यानं जे केलंय ते खूप मोठं आहे. कारण की मुलींना हे करणं खूप मोठं असतं. आता खेळाडू एशियन गेम्स मध्ये खेळले, मी सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये साई खेळलोय, जिल्हास्तरीयला खेळलोय, मैदानी खेळलोय. मला माहिती आहे की ते अवघड आहे. एकदम काही न्यूट्रिशन नसतात आपल्याकडे, कोच नाही येतं. कोच असले तरी शाळा होती पूर्ण टाइम, सकाळी कोणी येत नाही, संध्याकाळी कोणी येत नाही. लिटरली माझ्या वेळेस तर म्हणजे परमिशन घ्यायची असते शाळेमधलं, तुम्ही खेळायला जातात तर मी स्वतः मुख्याध्यापकाकडे जायचो, परमिशन घ्यायची. ते लेटर घेऊन जायचं केसला की नाही आम्ही आमची टीम देतोय. मग त्यांना ऑटोला पैसे 10,000 रुपये त्यांच्या तिकिटाचे गोळा करून द्यायचं की चला अरे पोरांना चांगली खेळ आहे, चला तुम्ही पण चाला. एवढा अवघड होतं. आता पठाण सर आहे, मला माहिती ते चांगलं काम करताय, ते अजून चांगलं काम करतील खेळामध्ये. आता शेंडगे साहेबांनी तुम्ही सांगितलं नोकऱ्यांबद्दल, पण मला त्याच्याबद्दल एक आक्षेप आहे. मला वाटतं नोकरी हा तुमचा काही अंतिम उद्देश नसावा. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जावा, नोकरी असं नाही. व्यवसाय पण करू शकता, शेती करू शकता. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जाल त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करा. असं नाहीये की तुम्ही नोकरी शासकीय नोकरीच केली पाहिजे. तुम्ही कुठल्या पण क्षेत्रामध्ये जावा. आता माझ्या आजोबाचं आदर्श शेतकरी होते, त्यांचं उदाहरण तुमच्याकडे आहे. असं नाहीये की तुम्ही एकच क्षेत्र निवडा, तुम्हाला कुठलं पण क्षेत्र निवडा. चौरे साहेबांना तर मी नक्की सांगतो की कधीच नाव सुटणार नाही गावाची. मी तर इथंच असतो, गावामध्ये असतो. असं काही नाही तुम्ही कुठला वगैरे. मला तुम्हाला म्हणायचे तुम्ही आमच्या खूप अपेक्षा वाढवल्या. तुम्हाला वाटतं तुमच्या अपेक्षा आम्हीच पूर्ण करा, पण मला वाटतं तुम्ही ह्याच्यापेक्षा अजून सुंदर उत्तर दिलं असतं. अथवा की तुम्ही गेलात आम्ही अजून 10 पाठवतो, 4 पाठवतो, पण तुमच्या अपेक्षा अशा की आम्हीच काहीतरी पुढे अजून 10 आले तर काही वाईट नाही होणार, असं माझी इच्छा आहे. आम्ही तर मार्गदर्शन करायला तयार आहे. पण आता गावकऱ्यांनी पण काही जणांनी आता मी पाहतो तुम्ही किती सहनशील आहे. प्रत्येक महिन्याला शाळेला येऊन लेक्चर देतो. आता तुम्ही किती तयार होतात मी पण पाहतो. मला अपेक्षा आहे की शाळा किती तयार होती.
मी पण आता प्रत्येक महिन्याला येतो, शाळेमध्ये लेक्चर घेतो. तुम्हाला हवाचा टॉपिक, हवाचा सब्जेक्ट, हे प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला द्यायला तयार आहे. असं नाहीये की फक्त शिक्षणात असेल, व्यवसाय असेल, कुठले टेक्निकल जॉब असेल, काय असेल, मला परिपूर्ण माहिती प्रत्येक गोष्टीतली आहे. मी पुण्यामध्ये टेक्निकल माझं झालेलं आहे. मी पण आता तुम्हाला प्रत्येकाला मी एवढं आश्वासित करतो की कधी ना किती देणार नाही. आता एवढं झालंय, आता तुम्हाला प्रत्येकाला भूक लागली आणि लहान मुलं आहेत, मी त्यांना जास्त काही सांगू शकत नाही. पण पर्सनली कोणाला पाहिजे असलं, मला 2-3 मुलं, कुणी 1 मुलाला पण माझा नंबर द्या, मला कॉल करा. मी त्यांना प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल मार्गदर्शन करेन. मला काहीच प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. प्रत्येकाला नंबर द्या माझा, असं काही नाहीये. मी प्रत्येकाला मार्गदर्शन करेन आणि स्पेशली शाळेत येऊन मी क्लास सुद्धा घेईन, असं काही नाहीये. मी जेवढं माझ्या परीने प्रयत्न करायचे असतील मी पूर्णपणे प्रयत्न करतो. आता अध्यक्ष तर खाली तात्या बसले, कार्यक्रमाचे पाहुणे आहेत, तर तुम्ही सगळे आता आहेत, पत्रकार आहेत, शाळेचे भरपूर 2-4 शाळेचे शिक्षक आहेत. आता प्रत्येकाची नावं घेत नाही, पण तुम्ही परत एकदा सगळ्यांना धन्यवाद मानतो की सगळेजण आले, सत्कार ठेवला गावातर्फे. पण मला वाटतं की माझ्यापेक्षा प्रियंकाच्या मार्गाने तुम्ही जा, तिथं परिपूर्णता आहे. नोकरी एक अंतिम उद्देश नाही, तिच्या मार्गाने जास्त जावं. आणि एवढं बोलून माझे 2 शब्द समजले. एक गुरु नारायणला शिकवलेले, त्यांची इच्छाच आहे की मला एकदा नारायण बद्दल बोलायचे, कारण ते नारायणच आहे. नको नको ठीक आहे, काही हरकत नाही. अतिशय कुणाला बोलायचं, तुम्हाला बोलायचं. या गावचे आमचे क्लासमेट, उत्कृष्ट अशा प्रकारचे उद्योजक आणि उत्कृष्ट अशा प्रकारचे शेतकरी, सन्माननीय कांता बापू यांना विनंती करतो त्यांनी त्यांचे विचार व्यक्त करावे. दोघांचाही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंबा या शाळेच्या वतीनेही सत्कार होणार आहे. स्टाफला वर यायचंय आणि त्यांचा सत्कार करायचा आहे. राजीव गांधी विद्यालय कळंबा शाळेच्या वतीने या दोघांचा सत्कार होणार आहे. स्टाफला वर यायचंय आणि त्यांचा सत्कार करायचा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंबा यांच्या मार्फत सत्कार होतोय. शांत बसा. मला माहितीये आता वेळ झालाय, मला बसायला त्रास व्हायला, भाषण करायला सोपं वाटतंय पण बसायला खूप अवघड आहे. कारण मलाही माहितीये, कारण काही वेळा काही वर्षापूर्वी मी तुमच्या जागेवरून बसलेलो होतो. मी ह्याच शाळेत शिकलोय. थोडं शांत बसा. ठीक आहे, तुमच्या 50,000 रुपये देऊन चांगला आपली मदत तेवढीच, म्हणजे सरळ मदत करू शकत नाही.
तीन साईड चालू केलं औरंगाबादला चालू केलं शेतकरी उत्पादन कमी चालू राजीव गांधी विद्यालय कळंब. डॉक्टर कलेक्टर झाले मग त्याला असं आम्ही सत्कार केला तुमचा विषय बोलला का आम्ही सत्कार केला तुमचा काहीतरी अपेक्षा असं सांगू शकतो तुम्ही तो द्या म्हणजे जमिनीवर राहिलं पाहिजे हा विषय ती 15 वर्षाचं काम केलं तसं तुमचे होऊ नये कारण आमची अपेक्षा आम्ही काम नंबर तुम्ही आता इथं राहता जमिनीवर राहिलं पाहिजे तेवढीच अपेक्षा की गावात तुम्ही जमिनीवर राहिलं पाहिजे त्यांना आता 15 वर्ष झाला आम्ही भेटत हा असा विषय होऊ नये आम्हाला तर काही पाहिजे नाही पण त्या समोरच्या विद्यार्थ्यांना करायला तुमची कोणती अपेक्षा आहे ते गावाची तर तेवढीच त्याची अपेक्षा ते उतरावं तेवढं तुम्ही एवढं सन्माननीय या कार्यक्रमाच्या शेवटी सन्माननीय ठाकरे सरांना विनंती करतो की कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करायचंय आणि आभार प्रदर्शन झाल्याच्या नंतर आपण राष्ट्रगीतानंच करायची का शेवट बसायला घेत ठीक आहे बसायला घेऊया. किती गेम टीचर बोलते ते पठाणी मुलांनी 2 मिनिट शांत बसायचंय. बारकाचा माझं बोलणं शेवटचं आहे. ऋणानुबंधाच्या अशाच आपल्या टिकून राहाव्या गाठी ऋणानुबंधाच्या अशाच आपल्या टिकून राहाव्या गाठी निरोप घेऊ काही क्षणातच पुन्हा भेटण्यासाठी ओल असावी हृदयामध्ये स्नेह असावे ओठी समोर आपल्या उभा आहे आभार प्रदर्शनासाठी. खरोखरच आजचा हा सोहळा खूप छान झालेला आहे. आपल्या या कळंबाच्या मातीमध्ये जन्मलेल्या विद्यार्थ्यांनी लेकरांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं यापेक्षा आणखी अभिमानाची कुठलीही गोष्ट नाही. आणि आज या 2 सत्कार मूर्तींचा सत्कार करून आपल्या सर्वांना खूप छान अशी प्रेरणा भेटलेलीच आहे. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपल्याच गावातील ज्येष्ठ व्यक्ती राज्य होते त्यासोबतच आपल्या ईश्वरगाव पोलीस स्टेशनचे PI तेही आता सांगितल्याप्रमाणे वेळेत वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल शाळेच्या आणि गावाच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार मानतो. त्यासोबतच दोन्ही सत्कार मूर्ती या ठिकाणी उपस्थित राहून हा सत्कार स्वीकारला. आमच्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. त्यासोबतच आमच्या केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय चौरे सर त्यासोबतच आमच्या केंद्रातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल शाळेच्या आणि गावाच्या वतीनं आपल्या सर्वांचे आभार मानतो. त्यासोबतच आपण गावातील सर्व नागरिक शेतातली काम असताना देखील सर्व काम सोडून या आपल्या गावातील सुपुत्रांचा सत्कार करण्यासाठी आपण उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. महिला वर्ग सर्वजण आपण उपस्थित राहिलात आपलेही आभार मानतो. आणि खरोखर खूप मोठे आभार मानावे वाटते आपल्या गावचे सरपंच ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. सरपंच हे नेहमीच आपल्या गावातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी काम करत असतात. मागच्याच वर्षी आपण बघितलं की 10वीच्या वर्गात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या हस्ते ध्वजारोहणाचं त्यांनी आयोजन केलं होतं की असे वेगवेगळे कार्यक्रम करत असतात. तर सरपंचाचंही खूप खूप आभार. आणि आपण सर्व विद्यार्थी तिन्ही शाळेचे विद्यार्थी राजीव गांधी असेल मानेवाडी असेल आणि जिल्हा परिषद शाळा आपण सर्व विद्यार्थी उपस्थित राहून हा कार्यक्रम ऐकून घेतला.
त्याबद्दल आपलेही आभार मानतो. तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे आपण सर्वजण सर्वांचा आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. कार्यक्रमानंतर अल्पोपहाराची व्यवस्था इथे केलेली आहे. अल्पोपहार घेतल्याशिवाय कोणीही जाणार नाही. विद्यार्थी या साईडला बसतील आणि ज्येष्ठ प्रमुख पाहुणे यांनी इकडे साईडला बसायचंय. राजीव गांधी विद्यालयातील मुलांना विनंती आहे की आपण वाढण्याची मदत करायची. राजीव गांधी विद्यालयातील मोठे मुलं एक मिनिट पसायदान घेऊन आपण कार्यक्रमाचे राजीव गांधी विद्यालय यानंतर पसायदान होईल आणि पसायदान आपण कार्यक्रमाचा शेवट करणार आहे. न्यूज 1 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्र.